जय शिवराय मित्रांनो, शिव सकाळ. तर आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे स्वर्गामध्ये, सह्याद्रीच्या स्वर्गामध्ये. आणि आज आपण करणार आहे एक जंगल ट्रेक. तर हा ट्रेक असणार आहे अटराईचा जंगल ट्रेक. तर मी सध्या खिरेश्वरमध्ये आणि तुम्ही बघू शकता खिरेश्वरमध्ये वातावरण काय जबरदस्त माहोल झाला आहे. एकदम सुंदर असा नजारा आहे हा. सह्याद्री पर्वतरांगा आहे त्या. इथे पोचलो आम्ही जवळपास 4:30-5 वाजता. तर थोड्या वेळ बसमध्ये आरामसुद्धा गेला, त्यामुळे माझा अवतार एकदम किसानचा अवतार एकदम हे आहे, सॉरी. थोडा फ्रेश झालो आणि आता आम्हाला ट्रेक स्टार्ट करायचा आहे. तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. चला आता आपण निघूया. तर ही आमची बस आहे, या बसनं आलो आम्ही. आणि इथं आमचा नाश्ता वगैरे, चहा वगैरे झाला. हे खिरेश्वर गाव आहे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर आजचा ट्रेक करत आहे आम्ही सह्याद्रीकर कम्युनिटीसोबत. टोटल 45 जण आहेत या ट्रेकमध्ये. शूज काढत आहे का? येस सर. चलो चलो बेस्टॅक पैसा डबल म्हणले कंपनी. चलो 12 ते 9, 9 ते 6. पाय बुजू द्या. शूज थोडी घातले तुम्ही, काही सटकत नाही ते. मी मागून पकडतो तुमची बॅग. जा जा, जमलं. काय सौरभ, तू फर्स्ट टाइम आला अड्राई? येस. कसं वाटतंय? एकच नंबर नजर आहे. कुठून आलाय तू? मी पुण्यावरून आलोय. घरांना हे सकाळ लावून ठेवत असतील व इकडे पण लावलंय. पाणी जास्त पडू नये म्हणून, कारण की या भागात जास्त पाऊस पडतो. पूर्ण मागून पण लावलाय. तर हा रिजन जो आहे इथंच खूप जास्त पाऊस होतो. भंडारदरा रिजन, कळसुबाई फॉरेस्ट. तर माईक नसल्यामुळे जरा आवाज आहे ना, हवेचा आवाज जास्त येईल, सॉरी. नेक्स्ट टाईम मी आता माईकच घेणार आहे. आजची 11 जुलै आहे. लास्ट वीकमध्ये खूप पाऊस होता पूर्ण पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई. पण या वीकमध्ये पूर्ण मान्सून गायबच झालेला आहे महाराष्ट्रावरतून. तर पाऊस नाही आहे. आज पण काही पाऊस राहणार नाही. थोडेफार फवारे उडतील पण पाऊस नाही पडणार. तर मान्सून ट्रेकमध्ये पाऊस नाही पडला तर तेवढी मजा येत नाही. ग्रुपसोबत जेव्हा येतो ना ट्रेक करायला, तेव्हा एक फायदा होतो की तुमची नवीन लोकांशी ओळखी होते. जसे आज मला 2 जण भेटले. विनय पुण्याहून ना? हो, पुण्याहून. आणि वैभव, अजिंक्य हां, तुझं उडलं. तर तो फायदा होतो जेव्हा तुम्ही ग्रुपसोबत ट्रेक करता. तुमची नवीन लोकांसोबत ओळख होते. आणि माझा प्रत्येक ट्रेकमध्ये एक्सपिरियन्स आहे. तर आम्ही आता पहिले ट्रेक करून घेतो कंप्लीट. येताना मग ते वॉटरफॉल बघू. तो पण टॉप व्ह्यू दिसतो.
हा इथं रिव्हर्स वॉटरफॉल आहे छोटासा, ह्याचेच शिंतोडे येते, तसं पाऊस नाही आहे काही, पण ते हवा एवढी खतरनाक आहे की ते तिथं जाणं रिस्की आहे. सगळेजण खाली बसले बघा. गेला कमी झाला. तर मित्रांनो अशी रिस्क असते आणि हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता की ताशी 80 ते 100 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहतील म्हणून समुद्राकडून. तर ते खरंच होतं, एवढं जबरदस्त वारं आहे. पण नजारा एकदम सुंदर आहे मित्रांनो. तिकडे ऊन पडलं आहे आणि इकडे थोडा पाऊस चालू आहे. तर सह्याद्रीमध्ये असे पण रिस्क राहतात. बघा हा किती मोठा रस्ता आहे, इथे पण हवा जास्त जोरात चालू. तर तुम्ही जेव्हा ट्रेक करता तेव्हा काळजी घेत जा. जे ट्रेक लीडर असतात त्यांचं पण ऐकत जा. तो वॉटरफॉल दिसत आहे. तुम्ही पहिले असे ड्रायव्हर आहे जे आमच्यासोबत ट्रेक करत आहे. काय नाव? तानाजी गायकवाड. तानाजी गायकवाड. याच्या आधी मी कोणत्या ड्रायव्हरला बघितलं नाही की ते ट्रेकवर आले म्हणून, पण हे आले आमच्यासोबत ट्रेकवर. चला आता जंगल ट्रेक चालू झाला मित्रांनो. आजराईचा जंगल ट्रेक आहे ना, जास्त कठीण नाही आहे, कोणी पण करू शकते. फक्त या अशा मोसमामध्ये ना लहान मुलं असतील तुमचे, फॅमिलीसोबत येत असणार तर हवा अशी असली तर खाली बसून जायचं आणि ती हवा घेऊन जाऊ शकते. तुम्ही बघितलं आता मग अशी किती हवा होती, सगळेजण खाली बसले होते. आणि अशा प्रकारे आपण ॲमेझॉनच्या जंगलात आलेलो आहोत. आता ॲमेझॉन फॉरेस्टमध्ये आलो आहे ना. फॉरेस्टमध्ये आलेलो. ॲनाकोंडा आहे का इकडे? ॲनाकोंडा आता दिसणार आहे आपल्याला थोडं तो आता दर्शन देईल. डार्क फॉरेस्ट चालू झालं आहे. टाईम बघा 9:15 वाजलेत, पण अजून इकडं अंधारच वाटतोय. तुम्ही ट्रेकच्या दरम्यान असे कुठे दगडावर बसणार ना, तर पहिले पाहून घ्यायचं आधी. साप वगैरे, इंचू वगैरे तर नाही, कारण की अशा दगडामध्ये असतो साप, विंचू असतो, बसलेला असतो. आणि आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये घोणस, रसल वायपरचं प्रमाण खूप वाढलं आहे. घोणस एका टाईमला 20-25 पिलांना जन्म देते. घोणस बोलते आणि सबको कोलते असा विषय येतो. तर तो खूप विषारी साप आहे रसल वायपर. कोकणात पण आहेत जास्त ते. तिकडं पुरुषा म्हणतात, पुरुषा. तो पुरुषा आणि घोणस सेमच साप आहे. आता आपण आलो डार्क फॉरेस्टमध्ये. तेवढं डार्क नाही, अंदरमान एवढं. हा यार बरंच मोठे. कशाचं आहे काम आहे? आंब्याचं आहे का? उमराचं आहे. आता उतार चालू झाला आहे. आलो आपण वॉटरफॉल जवळ. तर आला हा ड्राईचा, आर्ट ड्राई म्हणतात त्याला ॲक्च्युली. आर्ट ड्राईचा एंड पॉईंट. लास्ट टाईम मी जेव्हा आलो होतो, मी ॲक्च्युली दुसऱ्यांदा करत आहे हा ट्रेक. तर लास्ट टाईम जेव्हा आलो होतो ना, तेव्हा इथं पूर्ण पाणी होतं. पाण्यातून क्रॉस केला होता हा पॅच. बापरे, आता इकडं बरेच दुकानं झाले. त्यावेळेस तेवढंच दुकानं. इथे सगळंच मिळते, नाश्ता वगैरे, मॅगी. चला मित्रांनो, वाव
असतात जास्त वर्षात. आणि तुम्ही बघू शकता काहीच पाणी नाही आहे, बस तेवढंच पाणी आहे. चला इकडून जायचं का मित्रांनो? आता आम्ही तिकडे चाललो खाली, जायचं इकडून. चला चला इकडून चला. एक मिनिट. चल गेला का तो? गेला तुम्ही समोर गेला तो. अरे बाबा, एक वर्षानंतर भेटला. पावनखिंड लास्ट टाइम झाला होता ना आपलं, 12 जुलै. एक वर्ष झालं. काय म्हणता, किती जण आले आज? 80-82. अरे बापरे, काय वेळ खूप जण आणले. तुम्हीच गर्दी केली तर वाटतं सगळी. ट्रेक लीडर आहेत. लास्ट इयर आम्ही पावनखिंड ट्रेक केला होता 4-5 जणांनी. आज भेटले मला. तुमचं हे काय ऑफिट? दुर्गनाथ. पाणी खूप कमी आहे म्हणा. पाऊस नाही ना रे. पाऊस नाही काही. सोमवारी झाला शेवट. शीतल मॅडम आले का? त्यांचा काही प्लॅन नाही झाला आज. तर खरंच खूप छान वाटते मित्रांनो, इथं निसर्गात आल्यानंतर एकदम रिलॅक्स होते. तुमचं हप्त्याभराचं जे टेन्शन असते ऑफिसचं ते सगळं चाललं जाते. तसं पाहिलं तर परफेक्ट क्लायमेट आहे. पाऊस नाही, ऊन नाही, थंडीगार हवा आहे आणि जास्त पाणी नसल्यामुळे तुम्ही क्रॉस करू शकता, नाही तर हे क्रॉस नाही होत. तर कसं वाटलं तुम्हाला अटराई जंगल नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. सह्याद्रीकर 4-4.5 घंटे लागतात ते ट्रेकला आरामात केला तरी. आता आपण पोहोचतो काढो वॉटरफॉल जवळ. इकडे काढो समोरचा एक रस्ता आहे, झूम करून दाखवतो मी, जास्त झूम होत नाही. हा तो रस्ता गाड्या वगैरे दिसत आहे, तो माळशेचा घाट आहे. आणि तो तिकडे सुळका दिसतो, तो भैरवगड आहे, मूर्छचा भैरव. गर्दी बघा किती आहे.
पोचलो आपण नागेश्वर महादेव मंदिर. जुन्या काळातलं मंदिर आहे. हा पिंड बघा किती जुने आहेत. वरती बघा मित्रांनो झोपलेले विष्णू यांची मूर्ती पण कोरलेली आहे. तर हेमाडपंथी प्रकारातलं हे मंदिर आहे. हर हर महादेव. काही दिसत होतं नाही अंधार. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, बाय बाय. चला मग.